नमस्कार, मी संगीता आणि स्वागत आहे तुमचे संगीताज किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याचा हलवा, जो की बनवायला अर्धा तासच लागतो. तर त्यासाठी मी एक अर्धा किलोचा भोपळा इथे किसून घेतलेला आहे. सगळ्यात आधी आपल्याला कढईमध्ये थोडंसं तूप टाकून त्यामध्ये आपण जे काही ड्रायफ्रूट्स घालणार आहोत ते फ्राय करून घ्यायचे आणि साईडला ठेवून द्यायचे. नंतर त्या सेम कढईमध्ये आपल्याला घालायचे 2 मोठे चमचे तूप आणि हा किसलेला भोपळा आणि चांगला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित. आता इथे मी खवा न वापरता मिल्क पावडरचा वापर केलेला आहे. तर साधारण 3 मोठे चमचे मिल्क पावडर मी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 3 चमचे दूध घालून ती चांगली मिक्स करून घेतलेली आहे. भोपळ्याला आपण थोडंसं हाय फ्लेमवरती शिजवायचं आहे, कारण त्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतं. तर आपण आता 4 ते 5 मिनटं शिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये ॲड करणार आहोत ही मिल्क पावडर आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गाठी तयार होत नाहीत. आणि इथे ज्या वाटीमध्ये अर्धी वाटी मी मिल्क पावडर घेतली होती त्याच वाटीने 1 वाटी इथे दूध टाकलेलं आहे आणि दूध चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. दूध टाकल्यानंतर आपल्याला जो आपला हलवा आहे त्याला थोडंसं मोठ्या गॅसवरतीच शिजवायचं आहे, म्हणजे दूध आणि पाणी लवकर आटवेल. साखर इथे मी फक्त अर्धा वाटी घेतलेली आहे. जर तुम्हाला जास्त गोड हवी असेल तर तुम्ही एकदा हलवा बनल्यानंतर टेस्ट करा. जर तुम्हाला वाटत असेल की अजून साखरेची गरज आहे तर तुम्ही टाकू शकता. साखर टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जेव्हा पाणी आटेल, संपूर्ण पाणी आटेल, त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये विलायची पावडर टाकायची. विलायची पावडर नेहमी शेवटी टाकायची. विलायची पावडर टाकल्यानंतर त्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे
आणि त्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट स्टार्टिंगला फ्राय केले होते ते आपण त्याच्यावरती टाकणार आहोत. ही रेसिपी तुम्ही करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि वेळात वेळ काढून आमची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.